आपल्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक आपण कधीच विसरत नाही. आदल्या दिवशी दीपपूजन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलायची होती. त्याआधी छानसा दिवा लावून घेतला. धूप लावून सर्व दिव्यांना पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर सगळी फुलं वगैरे गोळा करून घेतली. सगळं निर्माल्य एकत्र करून घेतलं. दिवे धुण्याआधी सर्व वाती काढून अशा प्रकारे टिश्यू पेपरने दिवे पुसून घेतले. असं केल्यामुळे दिवे पटकन स्वच्छ होतात. यानंतर सगळे दिवे स्वच्छ करून ठेवले. येणाऱ्या प्रत्येक सणासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत. 20 वर्षांपूर्वी ज्यावेळी मी पुण्यात आले त्यावेळी माझ्या आईने दिलेला एकच दिवा माझ्याकडे होता. एक एक गोष्टी जोडत जोडत आज इथपर्यंतचा संसार उभा केला. जसजशी परिस्थिती बदलत होती त्या पद्धतीने लोकांची बदलणारी रूपं पण बघितली. पण याच परिस्थितीमुळे आज मला एवढं स्ट्रॉंग बनवलं आहे. कुठल्याही गोष्टीसाठी अगदी खंबीरपणे मी आता उभी राहू शकते. फॉरगेट अँड फॉरगिव्ह करण्याचा प्रयत्न करते पण अजूनही त्या लेव्हलला पोचली नाही आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी ट्रिगर करतात. असो, लोक वागायची तशी वागतच राहणार आहेत. निगेटिव्ह गोष्टींना आणि निगेटिव्ह लोकांना इग्नोर करायचं एवढंच आता मी ठरवलं आहे. सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर अशा गोष्टी इग्नोर कराव्याच लागतील. एनिवेज, आता आपले दिवे घासून पुसून आणि स्वच्छ करून झाले. आता हे छानपैकी पॅक करून ठेवू आणि उद्या पुन्हा भेटू.